नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। दिवाळी फराळाची सिरीज आपण पाहत आहे। तर आज आपण पाहूयात लक्ष्मी पूजन विशेष मस्त कमळाच्या आकाराचे फुललेले आणि अतिशय खुसखुशीत चिरोटे कसे बनवायचे। लक्ष्मी पूजनासाठी फराळामध्ये नैवेद्यासाठी हे चिरोटे बनवू शकता। अतिशय खुसखुशीत बनतात, 20 ते 25 दिवस छान टिकतात। हे चिरोटे बनवण्याची पद्धत अगदी वेगळी असली तरी खूप सोपी आहे आणि तळण्याची पद्धत सुद्धा थोडीशी वेगळी आहे। तेलामध्ये टाकताच अतिशय छान फुलतात, एक एक पाकळी मस्त फुलते। थोडीशी पिठी साखर याच्यावरती टाकून सुद्धा आपण खाऊ शकतो किंवा साखरेच्या पाकामध्ये बुडवून सुद्धा खाऊ शकतो किंवा असंच खाल्लं तरी सुद्धा खुसखुशीत खारीसारखं हे चवीला लागतं। तर अतिशय खुसखुशीत फुललेले आणि दिसायला सुंदर असणाऱ्या चिरोट्यांची रेसिपी पाहूया। तर यासाठी मी 3 वाटी मैदा घेतलेला आहे। तर याच वाटीने मोजून 3 वाटी मैदा घेतलेला आहे। आता याच वाटीने पाव वाटी आपल्याला वितळवलेलं तूप घ्यायचंय। तर लक्षात ठेवा, वितळवलेलं तूप पाव वाटी घेतलेलं आहे किंवा 3 ते 4 चमचे तूप घेऊ शकता। आता मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे, तर त्यासाठी चाळणीमध्ये काढून घेतला। आता यामध्ये अर्धा चमचा कस्टर्ड पावडर घ्यायचे, यामुळे चिरोट्यांना फ्लेवर खूप छान येतो आणि मस्त फुलतात। त्यासोबतच अर्धा चमचा आपल्याला बेकिंग पावडर लागणार आहे। चिमूटभर मीठ सुद्धा ऍड करायचं। आता या सगळ्या गोष्टी एकत्रच आपल्याला चाळून घ्यायच्यात। बेकिंग पावडर वापरल्यामुळे चिरोटे मस्त खुसखुशीत बनतात। आता तूप आपल्याला गरम करून घ्यायचं नाही, फक्त वितळवलेलं तूप आपल्याला लागणार आहे। तर रूम टेम्परेचरचंच हे तूप आहे, यामध्ये ऍड केलं। मैद्यामध्ये हे तूप व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तर तळ हाताने हे पीठ व्यवस्थित चोळून घ्यायचं, म्हणजे सगळ्या पिठाला तूप व्यवस्थित लागलं जातं। तर हे पहा, पीठ चांगलं चोळून घेतलेलं आहे। हातामध्ये घेतल्यानंतर लगेचच लाडू वळतो। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्टसर भिजवून घ्यायचंय। तर लक्षात ठेवा, अगदी थोडं थोडं पाणी घालूनच आपल्याला हे मळायचंय। तर पुरीसाठी आपण जसं पीठ भिजवून घेतो ना, त्याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला भिजवून घ्यायचंय। आता याचे 2 भाग करून घेऊयात। फुलांच्या पाकळ्यांसाठी थोडासा जास्त भाग काढून घ्यायचा आणि पानांसाठी थोडासा कमी काढून घ्यायचा। तर अशा पद्धतीने याचे एक छोटा एक मोठा असे 2 भाग करून घेतले। आता फुलांना सुंदर रंग येण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी इथे मी इमल्शन वापरलेला आहे। इमल्शन मध्ये कलर सुद्धा असतो आणि फ्लेवर सुद्धा असतो। तर इथे मी हिरव्या रंगाचं पिस्ता फ्लेवरचं इमल्शन वापरलेलं आहे। तर फक्त 4 ते 5 थेंब किंवा अर्धा छोटा चमचा हे ग्रीन कलरचं इमल्शन मी घेतलेलं आहे। जो छोटा भाग काढून घेतलेला आहे त्यामध्ये हे मिक्स करून घेतलं। इमल्शन ऐवजी फूड कलर सुद्धा वापरू शकता। तर हे पहा, अशा पद्धतीने हा गोळा बनवून तयार झालेला आहे। आता दुसऱ्या मोठ्या भागामध्ये रेड कलरचं इमल्शन वापरलेलं आहे। याचा रेड कलर आहे आणि रोज फ्लेवर आहे। तर हे सुद्धा आपल्याला 5 ते 6 थेंब किंवा अर्धा छोटा चमचा लागणार आहे। तर फुलाची पाने बनवण्यासाठी लागणारा हा मोठा गोळा सुद्धा बनवून तयार आहे। ही फुलं तेलामध्ये मस्त फुलण्यासाठी ही खूप महत्त्वाची स्टेप आहे। एखाद्या झिपलॉक बॅगमध्ये किंवा प्लास्टिक बॅगमध्ये हे दोन्ही गोळे ठेवून दिले। व्यवस्थित पॅक करून 2 तास आपल्याला यांना फ्रीजमध्ये ठेवायचंय। 2 तासामध्ये यामध्ये घातलेलं सगळं साहित्य व्यवस्थित भिजलं जातं आणि त्यामुळे हे चिरोटे मस्त फुलतात सुद्धा आणि खुसखुशीत बनतात। तोपर्यंत यासाठी लागणारी शुगर सिरप बनवून घेऊयात। तर त्यासाठी कढईमध्ये 1 वाटी साखर घेतली। आता साखर व्यवस्थित बुडेल इतपत किंवा अर्धी वाटी यामध्ये पाणी घेतलं। 1 वाटी साखर असेल तर अर्धी वाटी पाणी घ्यायचं। आता सुरुवातीला साखर आपल्याला विरघळून घ्यायचे। मीडियम टू हाय फ्लेम वरती साखर विरघळून घेतली। आता या सिरपला एक उकळी काढून घेऊयात। उकळी आल्यानंतर मात्र हे मंद आचेवरच आपल्याला शिजवून घ्यायचंय। आपल्याला याचा एकतारी पाक बनवायचा नाही। गुलाबजामसाठी जसं आपण घट्टसर शुगर सिरप बनवतो त्याप्रमाणेच बनवून घ्यायचंय। तर हे पहा, बोटांना थोडंसं चिकट लागल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा। गॅस बंद केलेला आहे। फक्त 5 ते 6 मिनिटातच हा शुगर सिरप बनवून तयार होतो। 2 तास झालेले आहेत आणि फ्रीजमधून हे गोळे बाहेर काढलेले आहेत। फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर 10 मिनिटे एखाद्या प्लेटमध्ये ठेवून द्यायचे, म्हणजे थोडेसे मऊ होतात आणि लाटायला खूप सोपं पडतं। आता हे खूप पातळ लाटून घ्यायचं आहे, त्यामुळे इथून पुढची प्रोसेस किचन ओट्यावरतीच करायची। किचन ओटा स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे। ओट्यावरती थोडंसं कॉर्नफ्लॉवर पसरवून घेतलं। मैद्याऐवजी शक्यतो कॉर्नफ्लॉवर वापरा, म्हणजे रिझल्ट खूप चांगला मिळेल। सुरुवातीला कणकेचा जो मोठा भाग घेतलेला होता तो लाटून घेऊयात। तर हे पहा, अशा पद्धतीने कॉर्नफ्लॉवर लावूनच आपल्याला याला लाटून घ्यायचंय। या आकारामध्ये आल्यानंतर दोन्ही साइडनी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलं। आता याला पलटून घ्यायचं आणि पुन्हा याच पद्धतीने लाटून घ्यायचं। माझ्याकडे जे लाटणं आहे त्यापेक्षा जर मोठं लाटणं असेल तर ते शक्यतो वापरा, म्हणजे लाटायला खूप सोपं पडतं, कमी वेळात लाटलं जातं। तर फुलाला मस्त लेयर सुटण्यासाठी, छान फुलण्यासाठी ही स्टेप आपल्याला करायची। त्यामुळे एवढ्या आकारामध्ये लाटून त्यानंतर फोल्ड करून पुन्हा पलटून लाटून घ्यायचे। तर ही प्रोसेस आपल्याला 2 ते 3 वेळा करून घ्यायची।
तर तिसऱ्यांदा या पद्धतीने मी फोल्ड करून घेतलं. आता कॉर्नफ्लॉवर पसरून घेतलेल्या प्लेटमध्ये हे ठेवायचं. यावरती झाकण ठेवून पुन्हा 10 मिनिटे रेस्ट द्यायचे. आता याच पद्धतीने हिरव्या रंगाचा गोळा सुद्धा लाटून घेऊयात. ओट्यावरती थोडंसं कॉर्नफ्लॉवर घेतलं आणि याच पद्धतीने हा ग्रीन कलरचा गोळा सुद्धा लाटून घेतला. थोडंसं कॉर्नफ्लॉवर पुन्हा घेऊन 2 साईडनी फोल्ड करून घेतलं. तर 2 ते 3 वेळा फोल्ड करून पलटून पुन्हा लाटून घेतलं. तर हे पहा, हे सुद्धा आता एखाद्या कॉर्नफ्लॉवर लावून घेतलेल्या प्लेटमध्ये घेतलं. झाकण ठेवून हे सुद्धा रेस्टसाठी 10 मिनिटे ठेवून दिलं. आता 10 मिनिटानंतर सुरुवातीला आपण रेड कलरचा गोळा लाटून घेऊयात. तर 10 मिनिटानंतर हे काढून घेतलं. पुन्हा ओट्यावरती थोडंसं कॉर्नफ्लॉवर घेतलं. आता लक्षात ठेवा, खूप पातळ आपल्याला हे लाटून घ्यायचंय, त्यामुळे ओटा सुद्धा जास्त आपल्याला रिकामा हवा आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला आयताकृती किंवा शक्यतो चौकोनी आकारामध्ये याला लाटून घ्यायचं. तर तुम्ही पाहू शकता, इतकं पातळ आपल्याला हे लाटून घ्यायचंय. आता याच्या कडा कट करून घेतल्या, आयताकृती किंवा चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलं. आता एखाद्या स्केलच्या साह्याने 6-6 सेंटीमीटरच्या अंतराने खुणा करून घ्यायच्या. तर सगळ्या बाजूंनी सुरुवातीला या खुणा करून घ्यायच्या, किंवा याऐवजी चौकोनी आकाराचा जर कटर असेल तर तो सुद्धा वापरू शकता. आता स्केल आणि फिरकीच्या साह्याने याला कट करून घ्यायचंय. तर ही पद्धत वापरून जर कट करून घेतलं तर प्रत्येक चौकोन एकसारख्या आकाराचा बनतो आणि त्यामुळे हे फुलाच्या आकाराचे चिरोटे दिसायला सुद्धा एकसारखे दिसतात. तर हे पहा, फिरकीच्या साह्याने हे कट करून घेतलेलं आहे, त्यामुळे याच्या साईडला सुद्धा खूप छान डिझाईन तयार झालेली आहे आणि त्यामुळे चिरोटे सुद्धा दिसायला खूप सुंदर दिसतात. तर तुम्ही पाहू शकता याची जाडी किती कमी आहे. हे आपल्याला इतकं पातळ का लाटून घ्यायचं आहे ते पुढे सांगेनच. तर अशा पद्धतीने हे सगळे चौकोन कट करून घेतले. आता याच पद्धतीने आपल्याला दुसरा गोळा सुद्धा अगदी पातळ लाटून घ्यायचा आहे आणि याच पद्धतीने 6x6 सेंटीमीटरचे चौकोन कट करून घ्यायचे. तर हे पहा, हे सुद्धा चौकोन तयार आहेत. आता लगेचच हे चिरोटे बनवायला घेऊयात. तर त्यासाठी सुरुवातीला हिरव्या कलरचा हा चौकोन घेतला. आता यावरतीच 2 लाल कलरचे चौकोन ठेवले. आता अशा पद्धतीने मध्ये थोडीशी जागा ठेवायची. सुरीच्या साह्याने याच्या कडा थोड्याशा कट करून घ्यायच्या. पुन्हा हे चौकोन वेगळे करून घ्यायचे. आता हलकंसं पाण्याचं बोट घ्यायचं आणि हिरव्या रंगाच्या पाकळीला बरोबर मध्ये थोडंसं पाणी लावून घ्यायचं. लक्षात ठेवा, जास्त पाणी वापरायचं नाही. आता पहिली लाल रंगाची पाकळी या पद्धतीने याच्यावरती ठेवायची. पुन्हा याच्या मधोमध थोडंसं पाणी लावून घेतलं आणि जी तिसरी पाकळी आहे ती पहिल्या पाकळीसारखीच ठेवायची. आता बरोबर मध्ये बोटाच्या साह्याने थोडंसं हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं, म्हणजे तिन्ही पाकळ्या बरोबर मध्ये चिकटल्या जातात. तर हे पहा, अशा पद्धतीने ही डिझाईन करून घ्यायची आहे. पद्धत अतिशय सोपी आहे, एकदा करायला घेतलं की पटकन होतं. हे पहा, अजून एक चिरोटे इथे मी करून दाखवत आहे. तर 1 हिरवी आणि 2 लाल रंगाच्या पाकळ्या घेतल्या. मध्ये थोडीशी जागा ठेवून सुरीच्या साह्याने याच्या साईडला थोडंसं कट करून घेतलं. त्यानंतर पुन्हा या पाकळ्या वेगळ्या केल्या. हिरव्या कलरच्या पाकळीला बरोबर मध्ये थोडंसं पाणी लावून घेतलं. त्यानंतर लाल रंगाची पहिली पाकळी अशी ठेवली. पुन्हा थोडंसं मध्ये पाणी लावून घेतलं आणि पुन्हा यावरती तिसरी पाकळी ठेवली. बरोबर मध्ये हलक्या हाताने दाबून घेतलं. लक्षात ठेवा, बरोबर मध्ये जास्त दाबायचं नाही, नाहीतर तेलामध्ये या पाकळ्या सेपरेट होऊ शकतात. तर हे पहा, अशाच पद्धतीने हे सगळे चिरोटे बनवून घ्यायचे. हे चिरोटे बनवण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो. कमी क्वांटिटीमध्ये जर बनवणार असाल तर पटकन होतात. आता हे तळण्याची पद्धत सुद्धा थोडीशी वेगळी आहे. पद्धत सोपी आहे पण थोडीशी काळजी घ्यावी लागते. तर झारा न वापरता आपल्याला लागणार आहे एक लाटणं. तेल कडकडीत गरम करून घेतलं. त्यानंतर गॅसची फ्लेम कमी केली. तेलामध्ये एक चिरोटा सोडून घेतला आणि हे पहा, लाटण्याच्या साह्याने बरोबर मध्ये याला अगदी हलक्या हाताने पकडून राहायचंय. लक्षात ठेवा, जास्त लाटण्याने याला दाबायचं नाही, फक्त बरोबर मध्ये हलक्या हाताने फक्त पकडून राहायचंय. याच्या बरोबर मध्ये जर जास्त प्रेशर पडलं तर पाकळ्या सेपरेट होऊ शकतात. तर सुरुवातीला लाटण्याने फक्त याला पकडून ठेवायचं आहे. याला हलवायची सुद्धा गरज नाही, आपोआप या पाकळ्या फुलल्या जातात. तर हे पहा, सगळ्या पाकळ्या किती छान फुलत आहेत. लाटण्याला जास्त हलवायची सुद्धा गरज नाही. तिन्हीच्या तिन्ही पाकळ्या मस्त फुलल्या जातात आणि हे पहा, किती सुंदर फूल बनून तयार झालेलं आहे. पाकळ्या पूर्णपणे फुलल्याना हलक्या हाताने लाटणं काढून घ्यायचं. याच्यावरती झारेच्या साह्याने थोडंसं तेल टाकू शकता, म्हणजे एखादी पाकळी जर फुलायची राहिली असेल तर ती सुद्धा फुलते. आता आपण हे खूप पातळ लाटून का घेतलं हे तुम्हाला समजलंच असेल, कारण 3 चौकोन घेऊन आपण हे फूल बनवलेलं आहे. पातळ लाटून घेतल्यामुळे आतपर्यंत सगळ्या पाकळ्या व्यवस्थित तळल्या जातात, कच्च्या राहत नाहीत. तर हे पहा, अतिशय सुंदर हे चिरोटे फुललेले आहेत. आता दुसऱ्या झाऱ्यावरती याला पलटून ठेवायचं. थोडा वेळ हे असंच ठेवायचं, म्हणजे आतमधलं सगळं तेल निघून जातं. या चिरोट्यांचं वैशिष्ट्य म्हणजे अजिबात जास्त तेल पीत नाहीत, अजिबात तेलकट बनत नाहीत.
तर तुम्ही पाहू शकता याची प्रत्येक पाकळी किती छान फुललेली आहे आणि या पाकळ्या फुलल्यामुळेच हे चिरोटे सुद्धा मस्त फुलासारखेच दिसतात। तुम्ही पाहू शकता अजिबात हे तेलकट दिसत नाहीत। टिश्यूवरती किंवा जाळ्यावरती न काढता डायरेक्ट प्लेटमध्ये ठेवू शकता। आता पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाटण्याचा वापर करून आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। त्यामुळे एका वेळी एकच चिरोटा तळून घेता येतो। तर हे पहा, अशा पद्धतीने लाटण्याच्या साहाय्याने बरोबर मधोमध हलक्या हाताने फक्त पकडून राहायचंय। ज्यावेळी याच्या सगळ्या पाकळ्या छान फुलतात त्याच वेळी हे लाटणं काढून घ्यायचं। बरोबर मधोमध आपण पाणी लावून हे चिकटून घेतलेलं आहे, त्यामुळे मधला अगदी थोडासाच भाग चिकटला गेलेला आहे आणि त्यामुळे तेवढाच भाग चिकटून राहतो आणि बाकीचा सगळा भाग म्हणजे सगळ्या पाकळ्या मस्त फुलल्या जातात। तर तुम्ही पाहू शकता हे चिरोटे किती सुंदर दिसत आहेत। आता हे सुंदर दिसण्यासाठी यामध्ये इमल्शनचा वापर केलेला आहे। तुम्हाला जर फूड कलर किंवा इमल्शन वापरायचं नसेल तर त्याऐवजी सुद्धा करू शकता। तर हे पहा, प्रत्येक चिरोटा मस्त असा छान फुलला जातो आणि महत्त्वाचं म्हणजे हे चिरोटे तळण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही। पटकन फुलले जातात, तळले जातात, कारण अगदी पातळ आपण याला लाटून घेतलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे 3-3 चौकोन आपण इथे वापरलेले आहेत, तरी सुद्धा आतमधून हे परफेक्ट तळले जातात, अजिबात कच्चे राहत नाहीत आणि त्यामुळेच खूप दिवस हे असेच खुसखुशीत राहतात, फुललेले राहतात। तर याच पद्धतीने सगळे चिरोटे तळून घ्यायचे। तर हे पहा, हे सगळे चिरोटे मी तळून घेतलेले आहेत आणि आता थोडेसे थंड झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता यांना रंग सुद्धा मस्त आलेला आहे आणि किती सुंदर दिसत आहेत। यामध्ये रंग वापरला नाही तरी सुद्धा हे मस्त फुलतात सुद्धा आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतात। तर हे पहा, अगदी खरीखुरं फुलं ठेवल्यासारखीच वाटत आहे। दिवाळी फराळासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे चिरोटे तर बनवतोच। लक्ष्मी पूजनासाठी फराळाच्या नैवेद्यामध्ये हे चिरोटे नक्कीच बनवू शकता। थोडीशी पद्धत वेगळी आहे, करायला थोडासा जास्त वेळ लागतो, पण हे चिरोटे दिसायला अतिशय सुंदर दिसतात, खूप खुसखुशीत बनतात आणि महत्त्वाचं म्हणजे चवीला सुद्धा अगदी खारीसारखे खुसखुशीत लागतात। तुम्ही पाहू शकता प्रत्येक चिरोट्याची पाकळी न पाकळी मस्त फुललेली आहे। मस्त फुललेला हा चिरोटा दिसत आहे। तर इथे एक मी चिरोटा तोडून दाखवत आहे आणि हे पहा, अगदी खारीसारखा याचा चुरा होतोय, मस्त खुसखुशीत बनलेले आहेत। आता एखाद्या चाळ्यामध्ये हे चिरोटे घ्यायचे, याच्या खाली एक भांड ठेवलेलं आहे, आपण बनवलेला पाक सुद्धा थंड झालेला आहे। लक्षात ठेवा, पाक पूर्णपणे थंड झाल्यानंतरच याच्यावरती टाकायचंय। हे शुगर सिरप जर वापरायचं नसेल तर फक्त पिठी साखर थोडीशी शिंपडून घेतली तरी सुद्धा चालेल, किंवा दोन्हीही नाही वापरलं तरी सुद्धा हे चवीला खूप छान लागतात, कारण यामध्ये कस्टर्ड पावडर वापरलेली आहे, त्यामुळे याला फ्लेवर तर खूप छानच येतो। शक्यतो एकाच वेळी सगळ्या चिरोट्यांवर पाक टाकू नका, नाहीतर थोड्या वेळाने ते मऊ पडू शकतात। तर आपल्याला हवं त्यावेळी आपण याच्यावरती पाक टाकून खाऊ शकतो। दिवाळी फराळाच्या आणखीही भरपूर रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत, त्या सुद्धा नक्की पहा। छोट्या मोठ्या टिप्स सहित वजनी आणि वाटी दोन्हीच्या प्रमाणामध्ये सगळ्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, त्या सुद्धा तुम्हाला खूप आवडतील, एकदा नक्की पहा। तर दिवाळीला या पद्धतीने हे चिरोटे नक्की बनवून पहा, सगळ्यांना खूपच आवडतील। तुम्ही पाहू शकता पाक टाकल्यानंतर लगेच हे अजिबात मऊ पडत नाहीत, तर थोडा वेळ हे असेच खुसखुशीत राहतात आणि तुम्ही पाहू शकता याच्या आतल्या पाकळ्या सुद्धा अगदी व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत, आतपर्यंत कुठेही कच्चं राहिलेलं नाही। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।